आपल्यासारख्या महिला या ठिकाणी दोन पैसे कमवत आहेत. पहिल्या ठिकाणी जिल्ह्यातून महिला आलेल्या होत्या. किती इन्कम घेतात आणि किती महिला या ठिकाणी आहेत? प्रत्युष आज हिंदुस्थानामध्ये सगळीकडे लीड करते आणि इझिली म्हणजे याच्यामध्ये खूप क्रिटिकल असं काही नाहीये. इझिली कुठलीही व्यक्ती ज्याचं शिक्षण नाही ती व्यक्ती या बिझनेसमध्ये इझिली काम करू शकते. फ्लिपकार्ट झाले असे बऱ्याचशा कंपन्या आहेत त्याच्यामध्ये आपण ऑनलाईन शॉपिंग न करताना आपण प्रत्युष फॅमिलीमधून खरेदी करू शकतो. आहे मांडळकर मॅडम म्हणून आहेत ते या ठिकाणी पूर्ण आपलं भुसावळचं जे काही आज वर्किंग आहे ते बघतात. आपली जिल्हास्तरीय या ठिकाणी चर्चासत्र बैठक एक खाजगी कंपनी झालेली आहे. काय सांगायला विषयावर नेमकं काय विषय आहे? नाही, मुळात आज जर बघितलं प्रत्येक ठिकाणी आज महिलांनाच नाही तर सगळ्यांनाच एक रोजगार आणि एक इन्कम सोर्स हवा आहे आणि त्या उद्देशाने जे प्रत्युषने मागच्या वर्षभरामध्ये जे काही कार्य आज महाराष्ट्रात नाही ते हिंदुस्थानामध्ये केलं आणि आज आपल्या जिल्ह्यामध्ये जर बघितलं शेकडो महिला ह्या संकल्पनेच्या आधारे इन्कम घेत आहेत आणि त्यांचीच एक बैठक कारण या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून मी पहिल्यांदाच या ठिकाणी आलो होतो आणि आज या ठिकाणी एक बैठक आपण सगळ्यांची घेतलेली आहे. अनेक महिला आपल्या कंपनीवरती दरमहा असेल 10,000 किंवा अति असेल जो इन्कम घर बसल्या घेऊ शकतोय. तर ज्या महिला या ठिकाणी इच्छुक आहेत त्यांनी कसं काम करावं आणि त्यांना काय सांगाल? कुठे एक संपर्क साधावा, कोणाचा संपर्क साधावा? सर आपलं या ठिकाणी भुसावळमध्ये स्टॉक पॉईंट आहे मांडळकर मॅडम म्हणून आहेत ते या ठिकाणी पूर्ण आपलं भुसावळचं जे काही आज वर्किंग आहे ते बघतात आणि त्याचसोबत इथे बरेच आज आपले टीम लिडर्स आहेत जे हे सगळं वर्क या ठिकाणी बघत आहेत. सो ते लोक या ठिकाणी तुम्हाला गायडन्ससाठी म्हणजे मेन टीम सपोर्ट तुम्हाला या ठिकाणी केला जाणार आहे. बिझनेस कसा करायचा याच्यापासून सगळ्याच गोष्टी. सो या ठिकाणी तुम्ही प्रत्युषचं मेगा स्टोअर आहे त्या ठिकाणी व्हिजिट ते करू शकता. ऑनलाईनच्या माध्यमातून कसा व्यवसाय करायचा? याच्यामध्ये सर ऑलरेडी ऑनलाईन सिस्टम खूप मोठी आहे. जसे आज अमेझॉन फ्लिपकार्ट ह्या ज्या ऑर्गनायझेशन आज वर्ल्ड वाईड लीड करतात त्याच पद्धतीने प्रत्युष आज हिंदुस्थानामध्ये सगळीकडे लीड करते आणि इझिली म्हणजे याच्यामध्ये खूप क्रिटिकल असं काही नाहीये. इझिली कुठलीही व्यक्ती ज्याचं शिक्षण नाही ती व्यक्ती या बिझनेसमध्ये इझिली काम करू शकते. ऑनलाईन कंपनीवरती घरी बसून आपल्यासारख्या महिला या ठिकाणी दोन पैसे कमवत आहेत. पहिल्या ठिकाणी जिल्ह्यातून महिला आलेल्या होत्या. किती इन्कम घेतात आणि किती महिला या ठिकाणी आहेत? यामध्ये खूपच वेळा लेडीज लोक घरबसल्या इन्कम घेऊ शकतात. मी स्वतः 25,000 ते 26,000 रुपये इन्कम घेते महिन्याचं. माझं सांगण्याचा उद्देश एवढंच आहे की जे काही महिला घराच्या बाहेर पडू न शकतात ते घरातूनच बसून सण प्रत्येक उद्देश घेऊ शकता आणि घरामध्येच आपण स्टार्टिंग करू शकता. कमी याच्यामधून सुरुवात करू शकता. मला फक्त सगळ्यांना एकच उद्देश द्यायचा आहे की बरोबर हा व्यवसाय जायला पाहिजे. बस एवढंच माझी विनंती सगळ्यांना की सगळ्या घर बसल्या बेरोजगारी राहू नका आणि काही तरी प्रत्युष म्हणून असा उपक्रम निवडत असतो. अनेक महिला मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती स्टेटसवरती साड्यांचं स्टेटस ठेवत असतात परंतु ह्या कंपनीच्या माध्यमातून आपण जुडलेले आहात. कसं हे इन्कम मिळत असतं काय सांगा शॉर्टकटमध्ये? आपण शॉर्टकटमध्ये माझं हे सांगणं आपण मोबाईल वेस्ट रिचार्ज वगैरे टाकतच असतो त्याचा आपल्याला पैसे निघतात आणि आपण काहीतरी ऑनलाईन बिझनेस करत असतो तर आपल्याला घर खर्च निघतो, मोबाईल खर्च निघतो, मुलांचं काही क्लास वगैरे ते पैसे वगैरे सगळंच निघतं याच्यामध्ये. म्हणून मला ऑनलाईन मिशो फ्लिपकार्ट झाले असे बऱ्याचशा कंपन्या आहेत त्याच्यामध्ये आपण ऑनलाईन शॉपिंग न करताना आपण प्रत्युष फॅमिलीमधून खरेदी करू शकतो. थोडक्यात आपल्याला 2-3 लेवलचं इन्कम आहे याच्यामध्ये. ऑनलाईन पण आहे, ऑफलाईन पण आहे आणि याच्यामध्ये शॉपमधून पण इन्कम आहे. पण नवीन महिलांना जोडायचं असलं तर कुठे संपर्क साधावा, कोणाला भेटावं? भुसावळ शहरामध्ये निर्माता मॅडम यांचं स्टोअर आहे स्टॉलमध्ये. कोणाचं? निर्माता मॅडम. अच्छा. त्यांचं आणि त्यांनी ज्याला कोणाला स्टोअरची माहिती पाहिजे असेल त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा. मॅडम